जर जोडे वगैरे घातले असते तर काढून मागे ठेवावेत, एकीकडे ठेवावेत आणि डोक्यावरच्या टोप्या काढाव्या. नंतर चष्मासुद्धा काढावा. आता उजवा हात हृदयावर आणि डावा हात माझ्याकडे आणि सतत डावा हात माझ्याकडे ठेवायचा. ध्यानपूर्वक लक्षात ठेवायचं, मी जेव्हा सांगेन तेव्हाच उजवा हात जिथे ठेवायला, ज्या चक्रावर ठेवायला सांगते तिथे ठेवावा. सर्वप्रथम मी दोषी नाही, कोणताच मी दोष केला नाही, मी पतित नाही वगैरे वगैरे, आणि मला हमखास आत्मसाक्षात्कार होईल अशा विश्वासाने बसलं पाहिजे. आणि एक फार मूलभूत प्रश्न आपण मला विचारला पाहिजे, डोळे मिटून मनामध्ये हृदयामध्ये विचारला पाहिजे, जोराने नाही. श्री माताजी, मी आत्मा आहे का, असा 3दा प्रश्न विचारा. आता ह्यानंतर दुसरा प्रश्न ओघाने येतो, म्हणजे उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला गुरुतत्वावर ठेवून प्रश्न विचारायचा, श्री माताजी, मीच माझा गुरु आहे का. 3दा हा प्रश्न विचारा. उजवा हात पोटाच्या ओटीपोटात किंवा पोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे जोरात दाबून धरावा. कारण आपण स्वतंत्र आहात म्हणून मी आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही. उजवा हात ओटीपोटात ठेवला आहे, त्या ठिकाणी शुद्ध विद्येचं स्थान आहे. तेव्हा तुम्हाला स्वतः म्हणावं लागेल, श्री माताजी, मला आपण शुद्ध विद्या द्यावी. हे 6दा म्हणा, 6दा, कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. त्रिकोणाकार अस्थित असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आपण असं मागितल्यावर वर चढायला लागते. पण आता वरची चक्र आपण हळूहळू वाढवली पाहिजेत, म्हणजे त्यांना म्हणता येईल आपल्याला की सैल केलं पाहिजे. तिथे त्या घट्ट आळून बसलेले, त्याच्यात सैलपणा आला पाहिजे, ज्याने मध्यमार्ग उघडा होईल आणि कुंडलिनी वर चढेल. आता हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरावा, तिथे गुरुतत्व आहे. ह्या ठिकाणी गुरुतत्व आहे. कुंडलिनीला वाव मिळण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हटलं पाहिजे, श्री माताजी, मी माझा स्वयंचा गुरु आहे. पूर्ण विश्वासाने म्हटलं पाहिजे, श्री माताजी, मी माझा स्वयंचा गुरु आहे. 10दा म्हणा, कारण 10 गुरुतत्व आहेत म्हणून कृपा करून 10दा म्हणा की श्री माताजी, मी स्वयंचा गुरु आहे, पूर्ण आत्मविश्वासाने. आता उजवा हात हृदयावर ठेवा, इथे आत्म्याचा वास आहे. तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने कुंडलिनीला पोषक असं तत्व जे आहे ते म्हटलं पाहिजे की श्री माताजी, मी आत्मा आहे. पूर्ण विश्वासाने म्हणा. आणि हे परम सत्य आहे की तुम्ही आत्मा आहात. अज्ञानामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे आहात, ते आहात, ते आहात. तुम्ही फक्त आत्मा आहे. आणि ते अज्ञान दूर होताच तुमच्या लक्षात येईल की मी उगीच इकडे तिकडे भटकत होतो. अज्ञान आणि अहंकार ह्या 2 गोष्टींनी मनुष्याचा सर्वनाश झालेला आहे. आता हा उजवा हात उचलून मान आणि खांदा ह्याच्यामध्ये जो कोण तयार होतो त्याच्यामध्ये वरपर्यंत उचलून मणक्याला शिवत असा जोरात धरून ठेवावा. वाटेल तर मान वर जराशी ओढावी, मान जरा वर करावी किंवा राईटला बघावं. 16दा आपण इथे हात ठेवून म्हटलं पाहिजे की श्री माताजी, मी दोषी नाही, माझ्यात कोणताच दोष नाही. हे श्रीकृष्णाला, विठ्ठलाला स्मरून म्हटलं पाहिजे की माझ्यात कोणताच दोष नाही, मी दोषी नाही. हात पुढून घ्यावा, मागावून नाही. 16दा म्हटलं पाहिजे. 16दा कृपा करून म्हणा, मी दोषी नाही.
श्री माताजी मी दोषी नाही. दुसऱ्यांना बघू नका, उजवीकडे हात करून 16दा कृपा करून असं म्हटलं पाहिजे. आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरावा, दोन्हीकडे दाबून धरायचं, जसं आपलं डोकं दुखतं तसं. असं म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी सर्वांना क्षमा केली. पण पुष्कळशे लोक असे म्हणतील की माताजी हे म्हणणं फार कठीण आहे. त्या हृदयापासून म्हणा, आणि कठीण मुळीच नाही आहे केव्हा, कारण हा एक भ्रम आहे की आम्ही क्षमा करतो किंवा नाही करत, काहीही करत नाही. पण क्षमा नाही केली तर दुसऱ्यांच्या हातात खेळतो. म्हणून कृपा करून पूर्ण हृदयाने म्हणा, मी सर्वांना क्षमा केली. कुणाचं नाव आठवायची गरज नाही, मी सगळ्यांना एक साथ क्षमा केली. आता हृदयापासून म्हणा. आता उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला घ्यायचा आणि मानेला थोडंसं वर असं झेलून धरावं हातावर. या ठिकाणी तुमच्या समाधानासाठी परमेश्वराला असं म्हणायचं की परमेश्वरा, माझ्या हातून जर चुकलं असेल तर क्षमा करून टाक. पण स्वतःला दोष लावून नाही, नुसतं म्हणायचं की मला क्षमा कर. आता आपला हात पूर्णपणे ताणून आपल्या टाळूवर आपले हात म्हणजे बरोबर मधोमध टाळू येईल अशा रीतीने तळ हात ठेवावा आणि त्यानंतर 7दा तो हळूहळू फिरवायचा. परत मी आपल्या स्वतंत्रतेच्या वर येऊ शकत नाही. ही दिलेली परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता आहे, तेव्हा तुम्ही आपल्या स्वतंत्रतेत म्हटलं पाहिजे, श्री माताजी मला आपण आत्मसाक्षात्कार कृपा करून द्यावा. दाबून धरा, दाबून तळ हात दाबून धरायचा आणि बोटं वर, आणि त्याला 7दा हळूहळू फिरवायचं. आता उजवा हात खाली घ्या. आता डोळे उघडा, चष्मा वाटला तर वापरा. माझ्याकडे निर्विचारितेत बघा. उजवा हात माझ्याकडे व्यवस्थित, आणि डाव्या हाताने एक 3-4 इंचावरती असा हात फिरून बघा, गार येतंय का. वरती वरती थोडं वर आहे, अधांत्री धरायचं, अधांत्री वर 3-4, कुणाकुणाला तर 8-10 इंचावर सुद्धा येते कुंडलिनी बाहेर. बघा येतंय का गार. वरती आणखीन येत आहे. आता हा डावा हात माझ्याकडे करा. आता उजव्या हाताने बघा वरती, हा डावा असा वर करा, हात जरा वर घ्या, वरती जाणीव यायला पाहिजे, वर डोक्यावर. गार गार असं वाटलं पाहिजे. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर परत बघा. लक्ष इकडे, टाळूकडे लक्ष. येत आहे. बर, आता दोन्ही हात आकाशाकडे असे करून आणि असं डोकं मागे फेकून एक प्रश्न करायचा, श्री माताजी ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का. 3दा प्रश्न करा. ही सुतंबरा प्रज्ञा आहे का,
तीनदा प्रश्न करायचा.